वेलकम टू आधुनिक जीवनासाठी वैदिक ज्ञान. आज आपण एका अशा विषयावर सखोल चर्चा करणार आहोत जो आपल्या सर्वांच्या अगदी जिव्हाळ्याचा आहे. आजचा आपला विषय आहे वैदिक ज्ञानाने मनावर नियंत्रण कसे मिळवावे. अगदी बरोबर. कारण कसं आहे, आपण बाहेरून कितीही शांत दिसत असलो तरी आतमध्ये अनेकदा एक मोठं युद्ध सुरू असतं. हो, तेच तर. म्हणजे बाहेरून एखादी व्यक्ती अगदी स्थिर आणि जबाबदार वाटते, सगळं काही छान सुरू आहे असं वाटतं, पण आतमध्ये विचारांचं आणि भावनांचं एक प्रचंड मोठं जाळं असतं. नक्कीच. आणि ही जी अस्वस्थता आहे ती काही आजच्या आधुनिक काळाचीच देणगी आहे असं नाही. वैदिक परंपरेतील ऋषीमुनींना याची खूप आधीपासून जाणीव होती. म्हणजे मानवी दुःखाचं मूळ हे बाहेरच्या गोष्टीत नाहीये हे त्यांनी ओळखलं होतं तर. हो, अगदी. बाहेरची परिस्थिती फक्त एक निमित्त असते. खरं दुःख हे आपल्या मनाच्या प्रतिक्रिया आणि अस्वस्थतेमुळे निर्माण होतं. आणि महत्वाचं म्हणजे वैदिक ज्ञान हे मन दाबून टाकण्यास सांगत नाही. अच्छा, म्हणजे भावना मारून टाका असं ते अजिबात सांगत नाही. अजिबात नाही. तो मुक्तीचा मार्ग असूच शकत नाही. मार्ग हा मनाला जागे करण्याचा आणि त्याला समजून घेण्याचा आहे. हे खूप महत्वाचं आहे, कारण आपण अनेकदा मनाला आपला शत्रू मानून त्याच्याशी लढत बसतो. मला तर अनेकदा असं वाटतं की मन हे एका भिंगासारखं म्हणजे मॅग्निफाईंग ग्लाससारखं आहे. हो, छान उपमा आहे ही. म्हणजे बघा, जर आपण ते योग्य प्रकारे वापरलं तर ते आपल्याला कमालीची स्पष्टता देतं, गुंतागुंतीच्या गोष्टी समजून घ्यायला मदत करतं. पण जर ते चुकीच्या ठिकाणी केंद्रित झालं ना, तर साध्या सूर्यप्रकाशानेही आग लागू शकते. अगदी खरंय. भिंगाचं कामच गोष्टी मोठ्या करून दाखवणे हे आहे. वैदिक विचारधारेनुसार मन हे आपलं मालक नाहीये. ते एक अत्यंत सूक्ष्म आणि शक्तिशाली साधन आहे. पण मग अडचण कुठे येते? कारण एखाद्याने मेसेजला रिप्लाय द्यायला उशीर केला की हेच मन त्या छोट्या घटनेला इतकं मोठं करतं की आपण स्वतःवरच शंका घेऊ लागतो. तिथेच तर खरी गोम आहे. मानवी मन हे नैसर्गिकरित्या सतत बाहेरच्या गोष्टींकडे धावतं. याला आपण प्रवृत्ती म्हणतो. मनाला सतत काहीतरी उत्तेजना किंवा सुख हवं असतं. आणि आजकाल तर आपल्याकडे माहितीचा आणि डिजिटल गोष्टींचा जो भडीमार होतोय, त्यामुळे हे मन अधिकच विस्कळीत होतंय. नक्कीच. सततच्या तुलनेमुळे आणि माहितीमुळे मन बाहेरच धावत राहतं. आणि याचं दुसरं कारण म्हणजे मनावर उमटलेले जुने ठसे, ज्याला वैदिक परिभाषेत संस्कार म्हणतात. संस्कार म्हणजे नेमके कोणते ठसे? म्हणजे भूतकाळातील सवयी आणि भावनांचे ओरखडे. जसं एखाद्या कच्च्या रस्त्यावर बैलगाडी गेल्यामुळे चाकांच्या खुणा तयार होतात ना, तसंच पुढची गाडी आपोआप त्याच खुणांमधून जाते. बापरे, म्हणजे आपलं मन पुन्हा पुन्हा त्याच भीतीकडे आणि निर्णयांकडे धाव घेतं, कारण त्याला ती सवय झालेली असते. अगदी बरोबर. पाणी जसं उताराकडे वाहतं तसं बेशिस्त मन जुन्या सवयींच्या उताराकडे वाहतं. हे ऐकायला थोडं भीतीदायक वाटतंय. म्हणजे आपण त्या जुन्या खुणांमधून बाहेर पडणार कसं? यासाठीच उपनिषदांमध्ये एक अत्यंत सुंदर आणि अचूक रूपक दिले आहे, रथाचं रूपक, जे आजच्या काळातही खूप लागू पडतं. हो, मला या रूपकाबद्दल थोडी माहिती आहे. यात जीवनाची तुलना एका रथाशी केली आहे ना? हो, हे भौतिक शरीर म्हणजे तो रथ आहे. आपली इंद्रिये म्हणजे डोळे, कान, जीभ हे त्या रथाचे घोडे आहेत. आपलं मन हा त्या घोड्यांचा लगाम आहे. आणि बुद्धी हा तो रथ चालवणारा सारथी आहे. बरोबर. आणि आपला खरा आत्मा हा रथातील प्रवासी आहे, जो शांतपणे मागे बसलेला असतो. आता प्रवासाची दिशा सारथ्यावर अवलंबून असते. आणि इथेच सगळी गडबड होते. कारण आजकाल असं वाटतं की आपला सारथी कुठेतरी सुट्टीवर गेलाय आणि आपण घोड्यांनाच रथ चालू देतोय. हो, बऱ्याचदा तसंच होतं. म्हणजे माझे घोडे तर रात्री 12 वाजता थेट सोशल मीडियाकडे किंवा फ्रीजमधील गोड पदार्थांकडे धावतात. आणि मग सकाळी उठल्यावर वाटतं की प्रवास इतका थकवाणारा का झालाय. हे खूपच प्रामाणिक उदाहरण दिलात तुम्ही. जेव्हा बुद्धी कमकुवत असते तेव्हा मन अस्थिर बनतं, लगाम सैल पडतो आणि मग जीवनाचा प्रवास धोक्याचा बनतो. म्हणजे माणूस स्वतःच्याच आंतरिक ज्ञानाच्या विरुद्ध वागू लागतो. आपल्याला माहीत असतं काय योग्य आहे, तरीही आपण चुकीच्या गोष्टींकडे खेचले जातो. नक्कीच. पण हे रूपक आपल्याला घाबरवण्यासाठी नाहीये. ते आशा देतं की मनाला शिस्त लावता येते. मन हा राजा नाही, तो फक्त एक लगाम आहे, ज्याला बुद्धीने नियंत्रित केलं पाहिजे. पण मग सकाळी 9 ते 5 ची नोकरी करून ट्रॅफिकमधून घरी आल्यावर सारथी इतका थकलेला असतो की लगाम ओढण्याची ताकदच उरत नाही. या सारथ्याला पुन्हा जागं कसं करायचं? त्यासाठी आपण आपल्या विचारांशी स्वतःला कसं जोडतो हे समजून घेणं गरजेचे आहे. विचार आणि आपली ओळख यात एक पवित्र अंतर असावं लागतं. अंतर? म्हणजे माणूस आणि त्याचे विचार वेगळे आहेत असं म्हणायचंय का तुम्हाला? अगदी तेच.
विचार येतात आणि जातात, पण त्यांच्या मागे असणारी आपली जाणीव ही नेहमी स्थिर असते. जसं आकाशातून जाणारे ढग आकाशाला कोणतीही इजा करत नाहीत, तसंच काहीसं. कधी काळे ढग येतात, कधी पांढरे, पण आकाश तिथेच असतं. क्या बात आहे, अगदी अचूक उपमा. विचारांमुळे आपल्या मूळ जाणीवेला धक्का पोहोचत नाही, पण आपण अनेकदा मला राग आलाय असं न म्हणता मीच राग आहे असं समजून बसतो. हो, आपण त्या विचारांशी पूर्णपणे एकरूप होऊन जातो. आणि यामागे राग आणि द्वेष म्हणजेच इच्छा आणि तिरस्कार हे काम करत असतात. मन नेहमी सुखाला चिकटून राहतं आणि गैरसोयीला विरोध करतं. आणि जेव्हा ही पसंती आसक्तीमध्ये रूपांतरित होते, तेव्हा दुःख सुरू होतं, कारण आपण पूर्णपणे त्यावर अवलंबून राहतो. बरोबर. म्हणूनच वैदिक ज्ञानात अलिप्तता किंवा वैराग्य याला खूप महत्त्व दिलं आहे. पण इथे मला एक शंका विचारायची आहे, जी. कारण अलिप्तता हा शब्द ऐकला की आधुनिक जगात त्याचा अर्थ अनेकदा चुकीचा घेतला जातो. म्हणजे तुम्हाला काय वाटतं या शब्दाबद्दल? अलिप्तता म्हणजे भावना शून्य होणे किंवा जगाची पर्वा न करणे असा गैरसमज होतो. जर आपण अलिप्त झालो तर आपण जीवनावर आणि माणसांवर प्रेम कसं करणार? हा तर संन्यास झाला ना? हा गैरसमज दूर करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण वैदिक अलिप्तता म्हणजे थंड पडणं किंवा जबाबदाऱ्यांपासून पळून जाणं नव्हे. ती एक अत्यंत सक्रिय अवस्था आहे. म्हणजे नक्की कशी? अलिप्तता म्हणजे मला काहीही नकोय असं नाही, तर मी कशाचाही गुलाम नाही असं म्हणणं आहे. ती माणसाला परिणामांची भीती न बाळगता प्रामाणिकपणे कर्म करण्याचं स्वातंत्र्य देते. अच्छा, म्हणजे जेव्हा आपण अलिप्त असतो तेव्हा आपण दुसऱ्यावर कोणत्याही अटीविना प्रेम करू शकतो, कारण आपला आनंद त्यांच्या वागण्यावर अवलंबून नसतो. अगदी बरोबर. तुम्ही कामाच्या यशापयशाने पूर्णपणे कोलमडून पडत नाही. अलिप्त मन हे लवचिक आणि स्थिर असतं. म्हणजे अलिप्तता आपल्याला बांधून ठेवत नाही, तर ती आपल्याला मोकळं करते. हे ऐकायला खूप सुंदर वाटतं, पण ही शांतता केवळ वाचून तर मिळणार नाही ना? अजिबात नाही. त्यासाठी मनाला एका शिस्तीची सवय लावावी लागते. आणि खरं सांगायचं तर शिस्त हा शब्द आजकाल खूप जवळ आणि कंटाळवाणा वाटतो. जणू कोणीतरी आपल्याला शिक्षा करते. आधुनिक काळात तसं वाटू शकतं, पण वैदिक परंपरेत शिस्त ही स्वतःच्या आत्म्याप्रती असलेली करुणा मानली जाते. शिस्तीशिवाय मन केवळ आवेगांचं खेळणं बनतं. आणि हे आवेग समजून घेण्यासाठी वैदिक ज्ञानात 3 गुणांची संकल्पना आहे ना? रज, तम आणि सत्व. होय. जर आजच्या भाषेत सांगायचं तर रज म्हणजे आजचा तो हसल कल्चर, सततची धावपळ आणि अस्वस्थता. आणि तम म्हणजे आजकालचं डूम स्क्रोलिंग किंवा आळस, नैराश्य आणि एकाच जागी पडून राहण्याची अवस्था. अगदी अचूक ओळखलात तुम्ही. म्हणजे माझे ते रात्रीचे घोडे कधी रजोगुणामुळे अस्वस्थ होऊन धावतात, तर कधी तमोगुणामुळे कंटाळून सोशल मीडियावर स्क्रोल करत बसतात. मग यातून बाहेर पडण्यासाठी तिसरा गुण कोणता? तो आहे सत्वगुण. सत्व म्हणजे प्रकाश, शुद्धता आणि स्पष्टता. शिस्त पाळून आपण रज आणि तम कमी करतो आणि सत्व वाढवतो. आणि यासाठी काही वैदिक सराव आहेत, ज्यांचा आपण रोजच्या जीवनात वापर करू शकतो, जसं की प्रार्थना. हो, प्रार्थनेचं काम केवळ काहीतरी मागणं नाहीये. ती आपला अहंकार कमी करते. आपण सर्व काही नियंत्रित करू शकतो हा खोटा अहंकार ती मोडून काढते. म्हणजे आपल्यापेक्षाही काहीतरी अफाट आणि विशाल असं या जगात आहे याची ती आठवण करून देते. यामुळे मनावरचा ताण खूप कमी होत असेल. नक्कीच. आणि मंत्रांचाही मोठा आधार आहे. जेव्हा मन विखुरलेलं असतं, अनेक विचारांवर उड्या मारत असतो, तेव्हा मंत्र त्याला एक विशिष्ट काम देतो. म्हणजे मंत्र हा फक्त अर्थासाठी नसून तो एक पवित्र नाद आणि लय निर्माण करतो. बरोबर. जसं चंचल मुलाच्या हातात आपण खेळणं देतो, तसंच मंत्र हे मनाला गुंतवून ठेवणारं एक ध्वनी साधन आहे. त्यामुळे मनामध्ये सुव्यवस्था निर्माण होते. हे खूपच तर्कशुद्ध आहे. आणि यासोबतच ध्यान आणि स्वाध्याय यांचाही उल्लेख येतो. मला वाटतं ध्यान म्हणजे विचार थांबवणे नाही, तर साक्षीभाव ठेवणे आहे. अगदी बरोबर बोललात. विचारांच्या मागे न धावता केवळ साक्षीदार बनून राहणे म्हणजे ध्यान. जसं रस्त्याच्या कडेला उभं राहून गाड्या जाताना पाहतो, पण प्रत्येक गाडीत बसून प्रवास करत नाही. आणि मग स्वाध्याय म्हणजे काय? स्वाध्याय म्हणजे पवित्र ज्ञानाचा अभ्यास. आज आपण मनाला सतत मनोरंजनाचा जंक फूड खाऊ घालतो. स्वाध्याय हे बुद्धीसाठी उच्च प्रतीचं पोषण आहे. म्हणजे चांगल्या साहित्याचं वाचन केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते आणि सारथ्याला नवीन ऊर्जा मिळते. हो, आणि या सगळ्यात आपलं अवधान म्हणजेच अटेन्शन ही एक पवित्र संपत्ती आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. तिचं रक्षण करणं खूप आवश्यक आहे. या लक्ष केंद्रित करण्याच्या बाबतीत मला आधुनिक जीवनातील
ट्रान्झिशनबद्दल सांगावंसं वाटतं. म्हणजे एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत जाण्याची प्रक्रिया. हो, हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे बघा, कामावरून घरी आल्यावर आपण अनेकदा ऑफिसचा ताण आणि अस्वस्थता थेट आपल्या घरात घेऊन जातो. शारीरिकदृष्ट्या आपण घरी असतो, पण मानसिकदृष्ट्या अजूनही ऑफिसमध्येच असतो. हे आजकाल घराघरात घडतंय. म्हणूनच उंबरठ्यावर क्षणभर थांबून एक दीर्घ श्वास घेऊन मनातील तो गोंधळ तिथेच सोडणं किती आवश्यक आहे ना. हे छोटंसं संक्रमण आपल्याला वर्तमानात आणू शकतं. अत्यंत व्यावहारिक उदाहरण दिलं तुम्ही. आपण दिवसातून अशा अनेक उंबरठ्यांवरून जातो, पण एका जागी थांबून स्वतःला स्थिर करत नाही. आणि यामुळेच मला वाटतं जीवनात एक पवित्र लय असणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. वैदिक ज्ञान आपल्याला हीच पवित्र लय म्हणजेच दिनचर्या शिकवतं. आपली सकाळ कशी असावी, आपण स्वतःला रात्री कसं शांत करावं, हे सगळं यात येतं. पण या सर्व दैनंदिन सरावांचा आणि शिस्तीचा अंतिम उद्देश केवळ शांतता मिळवणे हा नक्कीच नाही. याचा उद्देश त्याहून खूप मोठा असावा. होय, वैदिक ज्ञानाचे अंतिम ध्येय केवळ स्ट्रेस मॅनेजमेंट नाहीये, तर मनाला इतके शुद्ध आणि शांत करणे आहे की त्यात खऱ्या आत्म्याचा प्रकाश परावर्तित होऊ शकेल. म्हणजे जसं तलावाचं पाणी अस्थिर असताना त्यात चंद्राचे प्रतिबिंब स्पष्ट दिसत नाही, तसंच अस्थिर मन सत्याचे दर्शन घडवू शकत नाही. अगदी अचूक. चंद्र तिथेच असतो, पण पाण्यातील गोंधळामुळे तो दिसत नाही. त्यासाठी पाणी शांत असावं लागतं. तसंच मनावर मिळवलेलं नियंत्रण हे हिंसेतून नाही तर शहाणपणातून आलं पाहिजे. आणि जेव्हा हे शहाणपण येतं तेव्हा आपण त्या रथाचे खरे मालक बनतो, जिथे सारथी जागेवर असतो आणि घोडे योग्य दिशेने आनंदाने धावत असतात. नक्कीच, तोच खरा आनंदाचा आणि मुक्तीचा मार्ग आहे. या सखोल चर्चेतून आपण खूप काही शिकलो. जाता जाता एक विचार मला सर्वांसोबत शेअर करावासा वाटतो. आज दिवसभरात स्वतःच्या मनाचं नक्की निरीक्षण करा. हो, अत्यंत आवश्यक आहे हे. जेव्हा तुम्ही बाहेरच्या जगाच्या गोंधळात असाल, कामाच्या गडबडीत असाल, तेव्हा आतमध्ये असलेला तो साक्षीदार शोधण्याचा प्रयत्न करा. ती आतील शांतता म्हणजे पोकळी नाही, तर ती तुमची खरी ताकद आणि उपस्थिती आहे. हा खूपच सुंदर विचार आहे. विचार येतील आणि जातील, पण आतला तो स्थिर अवकाश नेहमी उपलब्ध असतो. तो शोधणं हाच आपला खरा प्रवास आहे. अगदी खरंय. तर या अत्यंत शांत आणि सकारात्मक वातावरणात आपण आजची ही चर्चा इथे थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका सखोल विषयासोबत. तोपर्यंत शांत रहा आणि स्वतःचा शोध घेत रहा.